श्री स्वामी समर्थ. सर्वांना मंगलमय दिवस जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना. आज चंद्रग्रहणाबद्दल माहिती सांगणार आहे. तर चंद्रग्रहण 3 मार्चला लागणार आहे. चंद्रग्रहणाचा प्रारंभ 6:26 आणि समाप्ती 6 संध्याकाळी 46 वेद प्रारंभ होणारे सकाळी 9:39 म्हणजे 9:39 सकाळी वेद प्रारंभ होणारे 3 मार्चला आणि समाप्ती आहे चंद्रग्रहणाची 6:46. तर गर्भवती स्त्रियांनी या चंद्रग्रहणामध्ये विशेष नियम पाळायचे आहेत. तर त्यांनी वेद कधीपासून पाळायचे? दुपारी 3:28 नंतर गर्भवती स्त्रियांनी वेद पाळायचे. या वेद काळामध्ये त्यांनी काही मंत्रांचा उच्चार करायचा आहे. हा मंत्र सगळ्यांनी म्हणजे सेवा केली या मंत्राची तरी चालन. ओम सोम सोमाय नमः हा जो मंत्र आहे याचा जप करायचा आहे. आणि दुसरा एक मंत्र आहे ओम नमः शिवाय, ह्या मंत्राचाही जप करायचा आहे. गर्भवती स्त्रियांनी आणि सर्वांनीही केला तरी पण चालन. ह्या वेद काळामध्ये अन्नग्रहण करायचं नाही आहे, आंघोळ करायची नाही आहे. म्हणजे आंघोळ केली तरी आधी आंघोळ करून वेद काळ सुरुवात झाल्यानंतर आपण जे स्तोत्रमंत्र म्हणणारे सिद्ध करणारे ते करायचे. नंतर चंद्रग्रहण संपल्यानंतर पुन्हा आंघोळ करायची. या वेद काळामध्ये देवांना मूर्तींना स्पर्श करायचा नाही, फक्त आपल्याला वाचन करायचे आहे. आपले जे स्तोत्र मंत्र आपण जे नेहमी म्हणतो ते ह्या ग्रहण काळात सिद्ध करून घ्यायचे. कारण ग्रहण काळामध्ये तुम्ही स्तोत्र मंत्रही सिद्ध करू शकता. त्याच्यानंतर तुम्ही ग्रहण काळामध्ये ग्रहण संपल्यानंतर दान करू शकता. तर दान करण्याच्या वस्तू कोणत्या कोणत्या ते मी सांगते. पांढरे वस्त्र दान करायचे, साखर, तीळ, दूध आणि चावल म्हणजे तांदूळ, हे सगळ्या पांढऱ्या वस्तू तुम्ही दान केल्या तरी चालन चंद्रग्रहण काळ संपल्यानंतर. हे ग्रहण वृषभ आणि कर्क राशींना अजिबातही चांगलं नाही आहे. बाकीच्या राशींना श्रममिश्र आहे. ग्रहण काळामध्ये तुम्ही काही चांगलं कार्य करू नका. म्हणजे गृहप्रवेश किंवा कोणत्याही नवीन कार्याची सुरुवात ही ग्रहण काळामध्ये करायची नाही. आणि गर्भवती स्त्रियांनी विशेष नामजप करायचं आहे. 2 मंत्र आहे त्यांच्यासाठी अत्यंत प्रभावी. ते त्यांनी त्या ग्रहण काळामध्ये सेवा करायची आहे. त्यांनी काही कापायचं नाही आहे, चिरायचं नाही आहे किंवा वेणी घालायची नाही आहे, केस विसरायचे नाही आहेत आणि अन्न ग्रहण करायचं नाही आहे. तर ते 2 मंत्र मी सांगते. ओम नमो नारायणाय नमः हा पहिला मंत्र आहे. ओम नमो नारायणाय नमः. आणि दुसरा मंत्र आहे ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरणंगत हा संतान गोपाळ मंत्र आहे. हा मंत्र मी लिहून देते. तर हा मंत्र अत्यंत प्रभावी आहे. याने तुमच्या बालकाचं संरक्षण होतं गर्भातल्या. मी पुन्हा एकदा मंत्र सांगते. ओम देवकी सुत गोविंद वासुदेव जगतपते देहि मे तनय कृष्ण त्वामह शरणंगत ह्या 2 मंत्राचा ओम नमो नारायणाय नमः आणि हा जो संतान गोपाळ मंत्र आहे ह्या मंत्राचा तुम्ही जाप करायचा आहे. ह्या मंत्राने तुमच्या संतानावर वाईट अरिष्ट काही संकट येणार नाही. तुम्ही चंद्रग्रहणामध्ये चंद्राच्या छायेत गर्भवती, आजारी व्यक्ती, लहान मुलं यांनी जायचं नाही आहे. आणि ज्या राशींना हे ग्रहण चांगलं नाही त्यांनी पण चंद्रग्रहण बघायचं नाही आहे. हे वर्षातलं पहिलंच चंद्रग्रहण आहे. जर काहीच करायला जमलं नाही, कोणतीच सेवा करायला जमली नाही, तर तुम्ही ओम सोम सोमाय नमः ह्या मंत्राचा जप करा. तेही करणं नाही जमलं तर आपण सर्व सेवेकऱ्यांनी श्री स्वामी समर्थ महाराज यांचा मंत्र म्हणायचा आहे. श्री स्वामी समर्थ किंवा ओम श्री स्वामी समर्थ हा या मंत्राचा जाप करायचा आहे. किंवा तुम्ही इतर कोणते स्तोत्र मंत्र म्हणत असाल ते सिद्ध करून घ्यायचे. फक्त ग्रहण काळामध्ये देवांच्या मूर्तीला स्पर्श करायचा नाही आहे. आणि दिलेले नियम सर्वांनी पाळायचे. अन्न ग्रहण करायचं नाही, आंघोळ करायची नाही किंवा मग काही चिरणे कापणे हे करायचं नाही. ज्या राशींना चांगलं नाही त्यांनी बघायचं नाही. तुम्हाला जर माझी माहिती सांगितलेली आवडली असेल तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा. आणि तुम्ही ऐकल्याबद्दल तुमचे मनःपूर्वक धन्यवाद. तुमचा दिवस छान स्वामीमय जाओ ही स्वामींचरणी प्रार्थना.